लगा आपको, कैसा लगा कोर्स? मुझे इसका कोर्स बहुत अच्छा लगा और बहुत अच्छे से कर रहा है ये, हर चीज़ बहुत अच्छे से आ गई है इसमें, जबकि इसने बहुत लेट ज्वाइनिंग किया था बट बहुत जल्दी कवर कर दिया सब चीज़। और आपको कोर्स के बारे में क्या कहना है? कोर्स बहुत अच्छा है, बहुत यूनिक है और बच्चों के लिए बहुत ही अच्छा है, बहुत बेनिफिशियल है। थैंक यू मैम। मुझे ये कोर्स बहुत अच्छा लगा, कुछ तो भी डिफरेंट है, इंटरेस्टिंग भी है। बेसिकली हम डेली एक्टिविटीज़ में अपनी ब्रेन की जितनी भी कैपेसिटी है वो उतना यूज़ नहीं करते हैं। ये कोर्स का मुझे कंसेप्ट ही बहुत अच्छा लगा कि अपनी जो भी कैपेसिटी है उसको एक्टिवेट करके उसको यूज़ करना। इसके लिए जो भी आपने एक्टिविटीज़ ली है उसमें मुझे आपका भी बहुत मतलब अच्छा लग रहा है। आपने मतलब जिस तरह से छोटे छोटे बच्चों से जो भी एक्टिविटीज़ की है वो थोड़ी डिफ़िकल्ट भी है और उसके लिए काफ़ी पेशेंस भी लगता है। और जैसे मेरा बेटा काफ़ी ऐसे मस्तीखोर है, हाँ। तो उसको एक जगह पे बिठाना और वो जैसे कैंडल मेडिटेशन है वो काफ़ी मतलब अच्छे तरीके से आपने किया है, उसके लिए आपका भी धन्यवाद। और इसने भी मतलब मुझे नहीं लगा था कि इसका 100% एक्टिवेशन आएगा, क्योंकि ये एक जगह पे टिकता नहीं है। हाँ। लेकिन इसने बहुत अच्छे से कवर किया और आपने जैसे बताया कि इसका फर्स्ट डे में ही 100% एक्टिवेशन आया था, उसके लिए मैं आपका भी धन्यवाद करना चाहती हूँ और इसका भी बहुत अच्छा लगा मुझे। मैं चंचल भुतड़ा, मेरी बेटी वेदिका भुतड़ा, ये किरण मैम के पास से इन्होंने अभी ब्रेन एक्टिवेशन का कोर्स किया है और ये बहुत ही अच्छा रहा है कोर्स। मैं आपको इसके लिए धन्यवाद करना चाहती हूँ। हमने पहले सुना था अपने परंपरा में वगैरह जैसे शिव जी तीसरी आँख होते हैं, आपने हमारे बच्चों की तीसरी आँख कर दी है, इसलिए मुझे बहुत ही, मैं तो चाहती हूँ कि आप बड़ों का भी ले की काय आहे कसं आहे, पण डेमो बघितला होता मी एकदा, खूप विचारपूर्वक लावला, पण आज याचा बेनिफिट मला पूर्ण मिळाला आहे। खूप कॉन्सन्ट्रेशन वाढलं आहे। काल मी एक टेस्ट घेतली याची छोटीशी, यूट्यूबवर तिला एक ड्रॉइंग दाखवली, एकदा बघितलं तिने आणि नंतर तिला म्हटलं की तू आता न बघता काढता, सेम तशी ते तशी तिने कॉपी केली। व्हेरी गुड। मैं हेमा सारडा नागपुर से हूँ और ये मेरी बेटी है और मेरे हस्बैंड को जो मैंने कोर्स बोला वो बच्चों के लिए जल्दी से तैयार रहते हैं, इसलिए इनका भी शुक्रिया। और ख़ास बात ये है कि मुझे शिल्पा भाभी ने बताया, मुझे डेमो इसके बारे में कोरोना से पता था मगर ऑनलाइन था, वो ऑनलाइन में मुझे समझ में नहीं आया। मैंने फीस भी भरी थी मगर उसका मैंने यूटिलाइज़ नहीं किया था, मगर ये कोर्स है अच्छा, यूज़फुल है, ये मुझे पता था। और मैं खुद मेडिटेशन करती हूँ मगर बच्चे मेरे मेडिटेशन नहीं करते हैं, तो इस कोर्स से मुझे ये भी बेनिफिट मिला कि बच्चे खुद हो गए मम्मी चलो अपन मेडिटेशन करते, मम्मी मुझे मेडिटेशन करो। ये भी बात वो बताती है, बार बार बोल रही थी ये क्लास से, और इस क्लास की वजह से ये फीस ज़्यादा है बोल के मैं सोच भी रही थी, मगर इसका फीस का पूरा बेनिफिट मिला, क्योंकि आज बिना देखे कलर बताना, सब कुछ देखना, ये मेरे लिए एक जादू की तरह है। आपने जादू की छड़ी बच्चों के हाथ में दे दी है और जिस तरह माली अपने बगीचे को खिलाता है उस तरह दीदी ने बहुत अच्छे से खिलाया है बच्चों को। बहुत बहुत शुक्रिया, दिल से शुक्रिया। और ये कोर्स बच्चों ने करना चाहिए, ये कोर्स हर बच्चों ने करना चाहिए, हर पेरेंट्स ने करना चाहिए। फीस की तरफ न देखते हुए उनके भविष्य के लिए जैसे स्कूल की फीस भरते हैं उस तरह से इस कोर्स के लिए भी भरना चाहिए। नमस्कार, मी डॉक्टर आसूटकर, माझा मुलगा तत्विश आणि मॅम डॉक्टर आसूटकर मी। तर आमच्या मुलासाठी हा मिड ब्रेन ॲक्टिवेशन कोर्स आम्हाला कळलं आणि त्यासाठी आम्हाला अप्रोच करण्यात आलं। आणि जेव्हा इनिशियली मलासुद्धा त्याबद्दल थोडासा डाऊट होता की असं कसं शक्य आहे की 5-7 दिवसांमध्ये किंवा 10 दिवसांमध्ये मुलं इतकं काही कव्हर करू शकतात, पण तरी विश्वास ठेवून आम्ही मॅमवर विश्वास ठेवून, किरण मॅमवर आमच्या मुलाला त्यांच्याकडे क्लाससाठी पाठवलं। असे भरपूर समर कॅम्प, समर क्लासेस होतात, त्याच्या कंपॅरिझनमध्ये हा खरोखर एक चांगला एक एक कोर्स आहे, ज्याच्यामध्ये मुलांना ॲक्टिव्हिटीज कंडक्ट करणे, मजा करणे हे सगळं जमतं, त्याच्यासोबत त्यांचं एक ब्रेन ॲक्टिवेशन पण होतं आहे। माझा मुलगा भरपूर खोडकर आहे आणि तो एका जागेवर बिलकुल बसत नाही आणि प्रॅक्टिकली या 7 दिवसांमध्ये 7, 8, 10, 15 दिवसांमध्ये माझ्या मुलांनी मी बघितलं नाही की कुठलं काही घरी प्रॅक्टिस केली आहे। आणि त्याशिवाय जर तो इथे बसून फक्त मॅडमच्या सोबत बसून एवढं कव्हर करू शकतो, आणि आय हॅड माय डाऊट्स की वेदर ही म्हणजे त्याला जमतं आहे की हे खरोखर तो करतोय की चिटिंग करून करतोय। मी मॅमना म्हटलं सुद्धा 1-2दा की हा चिटिंग करत असेल, पण आज मी जेव्हा बघितलं की तो इतक्या सहज पद्धतीने हे सगळं कव्हर करतो आहे, न बघता त्याचं माइंड ॲक्टिवेट झालेलं आहे, त्याला डोळे बंद करून सुद्धा दिसतंय,
तर आय एम व्हेरी हॅपी की तो इतकं सगळं करू शकला. याच्या पुढची स्टेप डोळ्याला पट्टी बांधून मुलं सायकल चालवू शकतात, 10 फूटपर्यंत अंतर कव्हर करू शकतात, पूर्ण बॉडी स्कॅन करू शकतात. यांना थोडासा प्रॅक्टिस जरी रेग्युलर राहिली तरी यांनी पूर्ण हे वरच्या लेवल करू शकतात. आम्ही होप करतो की तत्विश कंटिन्यू करेल तुमच्या क्लासला आणि त्याला आवडला आहे तुमचा क्लास. तर जर तो अजून याच्यामध्ये पुढे जाऊ शकला तर आम्ही खूप आनंदी राहू. थँक्यू. मी पण म्हणजे एक व्हिडिओ बघितला होता कोण बनेगा कदाचित करोडपतीचा, हा, कोण बनेगा अमिताभ करोडपती. बच्चनचा. तेव्हा मला पण वाटलं होतं की हे असं कसं शक्य आहे. म्हणजे त्या मुलीने रीड करून दाखवलं. म्हटलं हे पॉसिबल नाही आहे. पण त्यावेळेला मला ह्या कोर्सबद्दल काही आयडिया नव्हती. मग काकडे मॅडम माझ्या संपर्कात आल्या आणि त्यांनी सांगितलं आणि खूप छान झालं की आम्ही यांचं सुद्धा कौतुक की यांनी सुद्धा एकही सेकंद विचार न करता आपल्या मुलासाठी तो कोर्स जॉईन केला आणि त्याचा खरंच बेनिफिट आम्हाला मिळाला आहे. मॅडमचं कौतुक याच्यासाठी वाटतं की इतक्या छोट्या छोट्या मुलांकडनं ज्या त्यांनी ॲक्टिव्हिटीज सांगितल्या होत्या तर मग आम्ही घरी पण सगळे त्या ॲक्टिव्हिटीज करायचा प्रयत्न करायचो. पण त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला इतक्या सहजासहजी नाही जमायच्या जे मुलं अगदी इझिली करून जायचे. आणि त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळे जो ते मिड ब्रेन ॲक्टिव्ह होण्यासाठी मला वाटते मदत होतं. त्याच्यामुळे तुमचं कौतुक यासाठी आहे की लहान मुलांकडनं ॲक्टिव्हिटीज करून घेणं, त्यांना मेडिटेशनसाठी बसवणं. हा घरी सांगायचा की कॅन्डल मेडिटेशन, परत ते स्लीप थेरपी, हे ओव्हरऑल जे तुमचं कॉम्बिनेशन आहे, अनुलोम विलोम प्राणायाम, त्यांना प्राणायामची नावं सुद्धा प्लस ते करतात, ॲक्युप्रेशर पॉईंट माहिती आहे त्यांना. तर हे सगळं कंबाईन जे तुमचं पॅकेज आहे हे मुलांच्या ओव्हरऑल ब्रेन डेव्हलपमेंट म्हणा किंवा बाकी पण डेव्हलपमेंटसाठी खूप म्हणजे हेल्पफुल आहे. आणि ओव्हरऑल त्यांच्या एज्युकेशनमध्ये पण त्यांना बऱ्यापैकी याचा फायदा होईल. थँक्यू किरण. तू काय शिकला? तू सांग बेटा. ब्रेन ऍक्टिव्हिटी. नाही तू काय शिकला? आपण काय बोलत होतो? जोरात बोल. ऍक्टिव्हेशन. हा. मॅजिक. मॅजिक, जादू. जोरात सर. ते काय सायंटिफिक शिकला? मॅजिक. काय शिकला तू? जादू. जादू. आणि मॅम छान आम्हाला बघतात की कोण छान करत आहे आणि आमच्याकडे बघतात आणि कोण चांगलं करत आहे हे पण सांगतात आणि त्यांना समजवून सांगतात की कसं करायचं म्हणून. स्लीप थेरपी मॅडम खूप काइंड आहे. आणि स्लीप थेरपीचं तू काहीतरी सांगत होता ना, स्लीप थेरपीचं. म्हणजे मॅम स्लीप थेरपीमध्ये आम्हाला एक गाणं लावून देतात, आम्ही झोपून जातो आणि मॅम आमच्यावर एक जादू करतात. म्हणजे आम्हाला असं जादू करतात. त्याने काय होतं मॅडम काय होतं? तर आपल्याला थर्ड आयने दिसतो. थर्ड आय दिसतं. आपल्याला समजत नव्हतं एवढ्या वयामध्ये थर्ड आय म्हणजे काय. याच्यामध्ये मुलांचं थर्ड आय ॲक्टिव्हेशन होतं. थर्ड आय ॲक्टिव्हेशन म्हणजे आज्ञाचक्र जागृत होतं आणि मुलांचं आज्ञाचक्र, आपल्या शरीरामध्ये आज्ञाचक्र सगळ्यात पॉवरफुल चक्र आहे. ते पूर्ण बॉडीला ॲक्टिव्ह करतं आणि सगळ्या चक्रांचा तो राजा आहे आज्ञाचक्र. तर आज्ञाचक्र जर ॲक्टिव्ह झालं तर ती खूपच चांगली गोष्ट आहे. मैं डॉक्टर शिल्पा लाहौटी. मेरे बच्चे शुभ और लाभश्री. मुझे ये कोर्स बहुत अच्छा लगा. मेरे दिमाग में पहले से था, मैंने पहले भी जाना था कि ऐसा कुछ होता है, बट मैं मतलब करा नहीं पाई थी बच्चों को. जैसे मुझे कोमल से पता चला कि किरण मैडम ये ले रही है और मैंने डेमो देखा उनके बेटे का, तो मैं पहले दिन से बहुत इम्प्रेस थी और मैंने बिल्कुल ठान लिया था कि ये करवाना ही है. इतने अच्छे 15 डेज़ में अगर बच्चों का समय बहुत अच्छे से हो रहा है तो ये मुझे करवाना ही था और ये सब बच्चों ने करना चाहिए. बेसिकली ये फैसिलिटी सिर्फ बच्चों की है, हम अगर चाहे तो भी हम नहीं कर सकते. मैडम खुद 3 साल से पढ़ा रही है पर मैडम बोलती कि मेरा एक्टिवेशन नहीं हो सकता. तो हर बच्चे ने सिर्फ 15 साल तक के हमारे पास में समय है और सब ने ये कोर्स ज़रूर करना चाहिए क्योंकि इससे कंसंट्रेशन भी बढ़ता है, बच्चों का फोकस बढ़ता है और एक नया अपने ब्रेन डेवलपमेंट और एक न्यूरॉन्स जो डेवलपमेंट होते हैं यही एज में होते हैं. तो ज़रूर करना चाहिए. और मैं मैडम से कहना चाहूँगी कि आप इतना अच्छा काम कर रहे हो, ये ब्लाइंड लोगों के लिए ज़रूर करिए. बिल्कुल तो उनको और ज़्यादा बेनिफिशियल रहेगा क्योंकि एक मैं जानती हूँ जो ब्लाइंड है सर, मैंने उनसे भी डिस्कस किया था. उनके सेंसेस रहते बट कलर्स वगैरह वो नहीं जान सकते हैं. तो उन्होंने भी एज मैटर ये बच्चों में ऐसे अंधर विद्यालय में वगैरह में आपने जाके सोशल वर्क के जैसे ये करना चाहिए. और इसके लिए अगर मेरी तरफ से कुछ हेल्प लगे तो आई एम रेडी फॉर दैट. थैंक यू मैडम. थैंक यू. मेरे बच्चों ने बहुत अच्छे से किया. इतने दिनों में टीवी भी ज़्यादा नहीं देखे और बहुत अच्छे से किया. आपको कैसे लगा दोनों को? क्या सीखे आप? अच्छा लगा. आप क्या मैं सीखे? जादू सीखे. चलो थैंक यू.
मेरा नाम कोमल राठी। मुझे ये कोर्स बहुत अच्छा और यूनिक और कुछ तो भी अलग चीज़ लगी मुझे कोर्स के बारे में। मेरे सिस्टर की इधर से पता चला, मुझे पहले विश्वास नहीं था। उसके बाद में मैंने उनके बच्चों का डेमो देखा। उसके बाद में दीदी ने मुझे बोला था कि डेमो के लिए आना। उस दिन मैं आ नहीं पाई और उनका फ़ोन भी आया था कि आप डेमो के लिए। मैंने उनको वही बोला था कि मुझे डेमो की ज़रूरत नहीं है, मुझे ये क्लास करानी ही है करके। फोर्सफुली उनको करके मेरे इधर बुलाई, उन्होंने क्लास लिया। सबसे पहले उनका धन्यवाद। मेरा बेटा एक जगह एक समान एक जैसे बैठ नहीं सकता कि आधी घंटा भी बैठ के एक जगह बैठ के पढ़ाई करे करके, अभी वो चीज़ करता है। हर चीज़ जैसी पढ़ाई है बराबर घर में आके बताता है कि आप ऐसा करो वैसा करो। कैंडल मेडिटेशन 2-3 बार किया, उसके बाद में घर में किया नहीं। बाकी की सब ओवरऑल एक्सरसाइज बहुत अच्छे से बताई। उसके लिए किरण दीदी का सबसे बड़ा थैंक यू। कोर्स कैसा लगा आपको? कोर्स तो बहुत अच्छा है और मैं तो बोलती हूँ अगर ये वीडियोस अलग अलग जगह जाते हैं तो पेरेंट्स ने ऑब्वियसली रिव्यू देख के तो भी ये कोर्स करवाना चाहिए। तो मैं बोली इसका बेनिफिशियल आगे भी है। हाँ, इन बच्चे फ्यूचर को ओवरऑल बड़े होते तब तक रहेगा ही रहेगा। और ये कुछ यूनिक है। और कुछ यूनिक है। सबसे बड़ी क्लास मैंने इसके लिए कराई की थी। ये क्लास कुछ तो भी यूनिक है और कुछ तो भी अलग है। समर में तो हर कोई अपन समर कैंप या पढ़ाई से रिलेटेड हर चीज़ करवाते, पर इस समर में मुझे उत्कर्ष के लिए ये चीज़ सबसे यूनिक लगी। व्हेरी गुड। माझं नाव विद्या झाडे, मी हां. भूमिकाची मम्मी. हां. मला थोडा डाऊट होता या डेमोबद्दल. डेमो वगैरे मी पाहिला नव्हता ना, हां. कोर्स सुद्धा नवीन होता, पण ॲज अ भरपूर फरक हे मिळाला आज प्रत्यक्ष डेमो पाहिल्यानंतर. आणि छान वाटलं. जी मुलांच्या ब्रेनला ॲक्टिव्हिटी जे मिळत आहे घरी मुलं करत नाही, पण इथे येऊन आणि इंटरेस्टने ती सांगते. म्हणजे घरी नाही का चला बा करायचं आहे आणि जायचं आहे म्हणून, आणि टाळते कुठे जायचं म्हटलं की नाही, पण इथे यायला त्या अगदी हौशीण येतात. पुन्हा जॉईन करेल असं वाटते मला. करणार नाही. छान वाटतं. थँक्यू. तुमचं पण म्हणा. आणि मेन कसं मुलं मेडिटेशनला लागले, जे आपल्या शरीरासाठी आणि आपल्या ब्रेनसाठी जास्त गरज आहे ज्याची, आणि ती सगळं फॉलो करते. ती करत नाही जनरली फॉलो काहीच करत नाही, पण ती आल्यावर म्हणजे संध्याकाळी नाही मला मेडिटेशन करायचं आहे किंवा मला कॅन्डल हे करायचं आहे म्हणजे दिव्याचं मेडिटेशन करायचं आहे, आणि ते किट घेऊन बसते आणि मला विचारते हे कर, हे कसं करू, हे कलर हे आहे का. म्हणजे मी कामत असते पण ती विचारते की नाही हे कसं. ही बिलकुल म्हणजे आपण रेग्युलर बिलकुल नाही आहे आणि एकदम तिला केअरलेस आहे, पण ती त्या बाबतीत करते. आणि आपण पण या वयामध्ये कधी मेडिटेशन केलं नव्हतं, आपण आता पण करायला त्रास करतो. आणि आपल्याला म्हणजे बेनिफिट समजले की नाही, आयुर्वेद जे आयुर्वेद होतं तेच आहे बेस्ट. पहिलेचे ऋषी मुनीचं थर्ड ॲक्टिव्हेशन होत होतं, आता आपल्या मुलांचं झालं आहे. चला थँक्यू. मला या कोर्सबद्दल काहीच माहिती नव्हती. माझ्या मिस्टरने मला सांगितलं आणि आता बघितल्यानंतर मला याच्यावर विश्वास झाला. आणि हा कोर्स सगळ्या मुलांनी करावं अशी माझी इच्छा आहे. आणि मॅडमने खूप छान यांना प्रोत्साहन केलेलं आहे आणि याचा रिझल्ट आम्हाला आता आज दिसत आहे. वा, थँक्यू. थँक्यू. मी अश्विनी तिजारे. या दोन्ही मुली माझ्या आहेत. दोघींचाही क्लास चालू होता आणि यांचं बऱ्याच प्रमाणात ॲक्टिवेशन झालेलं आहे. या कोर्सबद्दल माझ्या मनात खूप डाऊट होते. या मॅडमला मी बऱ्याच गोष्टी विचारल्या, लावू की नको क्लास, त्याचा काही फायदा होईल का, माझे पैसे पाण्यात जाईल का, असंही विचारलं. मी बरेच प्रश्न केले. नंतर दोन्ही मुलींना पाठवलं. आता तुम्ही बघितलं आहे यांचं ॲक्टिवेशन चांगल्या प्रमाणात झालेलं आहे. आता थोडंफार जे काही राहिलं आहे ते मॅडम सांभाळून घेतील पुढच्या सेशनला. म्हणून मी किरण मॅडमचे खूप आभार मानते की खूप चांगल्या प्रकारे त्यांनी हा कोर्स हँडल केला इथे आणि मुलांवरही खूप परिश्रम घेतला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, आपण मुलांना सांगतो घरी की अभ्यास करा, जेवण करा, अशा ज्या गोष्टी करा म्हणून दिवसभर सांगत राहतो, पण त्या मुलं ते ऐकत नाही. आणि इथून आल्यानंतर मॅडमनी आम्हाला हे करायला सांगितलेलं आहे, मेडिटेशन सांगितलेलं आहे, ओम म्हणायला लावलेलं आहे, म्हणून मुली बसून करत आहे. आणि त्यांचं ब्रेन किती ॲक्टिव्ह झालं आधी ते त्यांना माहीत, पण बाकी गोष्टी ज्या मी घरी बघत आहे त्याच्यात मला फार समाधान आहे. आणि पैसे जे आपण फीज पेड करत आहोत तेवढा परिश्रम मॅडम पण घेत आहे आणि आपलं मुलं पण घेत आहे. म्हणून तुम्ही असा विचार करू नका फीजबद्दल वगैरे. प्रत्येक पॅरेंट्सनी मुलांना हा कोर्स लावायला पाहिजे आणि याचे बरेच फायदे आहेत जे तुम्हाला समोर दिसतील. अजून बाकीच्या पॅरेंट्सनी सगळं काही बोललेलंच आहे. आता माझ्याजवळ बोलायला अजून काही नाही आहे, पण खरंच खूप हा
डिफरंट आहे, युनिक आहे, बस एवढंच बोलते. चला थँक्यू.